नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आपलं माझ्या चॅनलवरती कोकणचं अमित या चॅनलवरती. मित्रांनो अवघा एक महिना उरलाय, बाकी उरलाय गणेशोत्सवासाठी. तर आपण चालू लालबाग, काळा चौकी तसेच ना चिंचपोकळी या ठिकाणी खास करून ना चिंचपोकळीचा चिंतामणी, लालबागचा राजा, गणेशगडचा मुंबईचा राजा, तसेच काळा चौकीचा महागणपती या गणेशोत्सव मंडळाची कशाप्रकारे तयार चालू ना याची आपण अपडेट घेणार मित्रांनो. मग चला जाऊया लालबाग परिसरामध्ये. तर मित्रांनो आता आपण पोचलो आहोत चिंचपोकळी रेल्वे स्थानक या ठिकाणी. तर मित्रांनो चिंचपोकळीचा चिंतामणी गणेशोत्सव मंडळाचा हा मुख्य प्रवेशद्वार आहे मित्रांनो. तर आपण समोर बघताना अशा प्रकारे काम चालू आहे. तर चला मित्रांनो आतमध्ये जाऊया. लगभग 5 मिनटं आपण चाललो की आपण गणेशोत्सव मंडळाचा मंडप आहे गणपती बाप्पाचा त्या ठिकाणी पोहोचू. त्या ठिकाणी कशा प्रकारे तयारी चालू आपण मित्रांनो चला आतमध्ये जाऊन बघूया. तर मित्रांनो आपण बघताना अशा प्रकारे पत्र्याची शेडिंग आहे लगभग आपण बघताय. ही आपण बघा ना पाठ्यपूजन सोहळ्याची पण होती. तर अशा प्रकारे आहे मित्रांनो. चला अजून आतमध्ये जाऊन बघूया कशा प्रकारे मित्रांनो तयारी सुरू आहे चिंचपोकळी चिंतामणी गणेशोत्सव मंडळाची. तर मित्रांनो चिंचपोकळीचा चिंतामणी गणेशोत्सव मंडळाचा हा मेन मंडप आहे. आपण त्या ठिकाणी गणपती बाप्पा विराजमान असतात चिंचपोकळी चिंतामणी. तर आपण त्या मंडपाचं काम बघाल ना अशा प्रकारे चालू मित्रांनो. अवघा 1 महिना उरला आहे गणेशोत्सवासाठी. तर आपण बघाल ना जय्यत तयारी चालू आहे त्या ठिकाणी मंडपाचं काम चालू आहे. तसं आपण बघाल ना तसं एक बाजूला पण छोटासा मंडपाचं बाजूला पण त्या ठिकाणी काम चालू आहे मित्रांनो. खूप जोरदार काम चालू आहे कारण ना 1 महिना अवघ्या गणेशोत्सव आला. तर अशा प्रकारे सगळी तयारी चालू. तर मित्रांनो आता आपण चालू आहे काळा चौकी या ठिकाणी. काळा चौकी या ठिकाणी असणार काळा चौकीचा महागणपती. ह्या गणपतीचा आपण आगमन सोहळा म्हणजे ना पारंपरिक आगमन सोहळा. तर गणेशोत्सवाची कशी तयारी सुरू आहे आपण चला बघूया. तर मित्रांनो आपण बघाल ना मंडपाच्या परिसरामध्ये ना अशा प्रकारे लाईट डेकोरेशनचं आता काम सुरू आपण बघताय. असा पूर्ण खूप लांबच्या लांब असा परिसर आहे या ठिकाणी असं काम सुरू आहे. चला अजून आतमध्ये बघ कशा प्रकारे ना तयारी सुरू या ठिकाणी आहे. चला तर मित्रांनो या चाळीतून ना काळा चौकीच्या महागणपतीचा आगमन सोहळा बघण्यासारखा असतो मित्रांनो. आतिषबाजी फटाक्यांची असते आणि तो क्षण बघण्यामध्ये खास असतं. तर आपण अशा आतमध्ये गेला 2 मिनटं अंतरावर मंडप आहे चला बघूया. तर मित्रांनो आपण बघताना अशा प्रकारे काळा चौकीचा महागणपती गणेशोत्सवाचा मंडप आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो काम सुरू आहे बघताय आपण. अशा प्रकारे तयारी चालू आहे. अवघा ना 1 महिना उरला आहे गणेशोत्सवासाठी. तर अशा प्रकारे मित्रांनो तयारी सुरू आहे. तर मित्रांनो येणाऱ्या 16 ऑगस्टला ह्या दिवशी काळा चौकीचा महागणपती गणपती बाप्पाचा आगमन सोहळा आहे. तर आपण मित्रांनो विचार करू शकता की हा रस्ता पूर्ण जाम असणार, पॅक असणार. तर एवढी गर्दी असते. तर मित्रांनो आपण ना चिंचपोकळी चिंतामणी म्हणजे काळा चौकीचा महागणपती गणेशोत्सव मंडळाचा आपण कशा प्रकारे तयारी सुरू आपण बघितले. आता आपण लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ या ठिकाणी मित्रांनो त्या ठिकाणी कशा प्रकारे तयारी सुरू आहे ना चला बघू. मित्रांनो दर्शन येणाऱ्या भाविकांसाठी असणारा दर्शन रांगेचा हॉल कशा प्रकारे तयारी सुरू आपण चला बघूया. अशा प्रकारे भव्य दिव्य असा हा दर्शन रांगेचा हॉल आपण बघता. त्या ठिकाणी गरमी होण्यासाठी फॅनची सुविधा आहे. अशा प्रकारे रिलिंग्सचं काम चालू आहे मित्रांनो रांगेच्या आपण बघताय. अशा प्रकारे खूप तयारी सुरू आहे. अजून लगभग 60% काम झालं मित्रांनो. अजून खूप काम बाकी आहे. तर अशा प्रकारे अर्धंच काम झालं, अर्धं बाकी आहे. तर लवकर तयार काय अवघा 1 महिना उरला आहे गणेश उत्सवासाठी. तर मित्रांनो अशा प्रकारे तयारी सुरू आहे या ठिकाणी लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ. तर अशा प्रकारे आपण बघाल ना हा मुख्य प्रवेशद्वार आहे मित्रांनो. या ठिकाणी जेव्हा गणपती विसर्जनाची लालबागचा राजाची जेव्हा मुख्य प्रवेशद्वार येतो ना तो क्षण खूप बघण्यासारखा असतो. तर मित्रांनो आपण बघताय अशा प्रकारे मुख्य प्रवेशद्वार सगळी तयारी चालू आहे. थोडं म्हणजे लगभग अर्धं काम झालं आहे, अर्धं बाकी आहे. अशा प्रकारे तयारी सुरू आहे. अवघा 1 महिना उरला आहे गणेशोत्सवासाठी मित्रांनो. तर मित्रांनो चला आतमध्ये जाऊया कशा प्रकारे तयारी सुरू आहे मंडपामध्ये ते बघूया. चला आतमध्ये जाऊया.
तर मित्रांनो आता आपण चाललोय गणेश गल्ली या दिशेने. बघूया त्या ठिकाणी कशा प्रकारे तयारी सुरू आहे गणेशोत्सवाची. तर मित्रांनो हा आहे मुख्य प्रवेशद्वार. त्या ठिकाणी आपण बघाल ना अशा प्रकारे काम चालू आहे मित्रांनो. चला आतमध्ये जाऊया. तर अशा आपण आतमध्ये गेलो मित्रांनो तर अशा प्रकारे पूर्ण ठिकाणी बघाल तर काम सुरू आहे. अजून थोडं आतमध्ये जाऊया. पुढं मैदान आहे त्या ठिकाणी कशा प्रकारे मंडपाचं काम सुरू आहे तर बघूया. तर मित्रांनो ह्या ठिकाणी आपला मुंबईचा आजा म्हणजेच या ठिकाणी विराजमान असा मंडप आहे. तर ते त्या ठिकाणी अशा प्रकारे मित्रांनो सगळं हे काम सुरू आहे मित्रांनो. आपण बघताय बघितलं ना 1 महिना बाकी आहे गणेशोत्सवासाठी. तर तयारी अशा प्रकारे चालू आहे. आपण ब्लॉगमध्ये बघितलं तर मित्रांनो आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा गणपती बाप्पा मोरया. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद. बोला गणपती बाप्पा मोरया.